हॅपी बर्थडे बाळा. इच्छाधारी म्हणून तुझा हा पहिलाच बर्थडे आहे ना? हे बघ, मला कळतंय की हे असं सगळं अचानक समजल्यावर धक्का बसणं साहजिक आहे. पण तू असा विचार कर ना की आपण सगळ्यांसारखे नाही आहोत, वेगळे आहोत आपण. तेच तर ना आई, आपण ना सगळ्यांपेक्षा ऑड आहोत आणि ऑडमॅन नेहमी आउट होतो. का? तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे म्हणून स्पेशलही होऊ शकतो ना. आपल्याला मिळालेला जन्म हा शाप नसून वरदान आहे असं समज ना. जुई, आपण वेगळे आहोत यापेक्षा आपणच वेगळे आहोत हे मनात ठेव, म्हणजे तुला स्पेशल वाटेल. पण बाळा, ही सगळी परिस्थिती जितक्या लवकरात लवकर तू समजून घेशील आणि स्वीकारशील ना, तितक्या लवकरात लवकर या सगळ्या गोंधळातून बाहेर पडशील. आणि या सगळ्यात माझ्या आजूबाजूच्या माणसांचा गोंधळ होईल. त्यांचं काय? आलापचं काय? आलाय. थँक गॉड जुई तू घरी. तुम्ही तिघांनी गॉगल्स का घातले? बर्थडे. वाव ग्रेट, मी पण जॉईन होतो. जुई जरा कमी करतेस तू तिथून निघून गेलास आणि तिथे नाग आला आणि माझी बिचारी जुई घाबरली रे. कशी बशी जीव वाचवून पळाली ती. तू असा कसा तिला एकटीला सोडून पळून गेलास? तुमच्या जिभेचा प्रॉब्लेम पुन्हा सुरू झाला ना? महत्वाचं ते नाहीये, ते सोड. महत्वाचं हे आहे की तू बाईक सुद्धा टाकून पळालास. हो काका, कारण तो नाग. एक मिनिट, बाईकचं तुम्हाला कसं कळलं? अरे ज्या अर्थी तू पळालास त्या अर्थी बाईक टाकूनच पळाला असशील ना मग. आणि महत्वाचं ते नाहीये, महत्वाचं हे आहे की तू आमच्या जुईला तिथेच टाकून पळालास. काका, काकू, आय एम व्हेरी सॉरी. जुई, जुई, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण तुला माहिती आहे ना माझा प्रॉब्लेम. मला ना सरपटणाऱ्या प्राण्यांना बघूनच भीती वाटते. असा असा राग येतो ना, म्हणजे त्यांना बघताच घृणा वाटते, किळस. असं वाटतं ना की त्यांना पृथ्वीवरून नष्टच केलं पाहिजे. एक मिनिट. तू जा. काय? तू घरी जा. मला तुझा राग आला आणि मी चिडले तुझ्यावर. अगं जुई, तोच राग घालवण्यासाठी आलोय ना मी. ऐक ना, तो राग तू उद्या घालवू शकतोस की नाही? आता केवढा उशीर झालाय आपल्याला. नाही बाबा, काय ना की 12 वाजले, तिचा बर्थडे ना स्टार्ट झालाय, तर मला ना तिला चुकवायचा नाहीये. हो अरे पण तुला घरून सारखे फोन येतात की नाही बाळा? नाही, ते मी मॅनेज करतो, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला प्लीज, मला माझं मन मोकळं करू द्या प्लीज. अरे असं काय करतोस? उद्याचा अख्खा दिवस आहे ना तुझ्या हातात. सॉरी काका, पण मी ठरवलंय तिच्या 21व्या बर्थडेलाच ठरवलंय. तू ही 21वा बर्थडेच ठरवलास? हो काका, मी तिच्या 21व्या बर्थडेला ठरवलंय की मी तिला प्रपोज करणार. जुई, माझ्या मनात तुझ्याबद्दल ज्या काही फिलिंग्स आहेत ना, आज मी तुझ्या समोर एक्सप्रेस करणार आहे.
जुई बघ, तुझा हात आत्ताही थंड पडलाय. काका, काकू, प्लीज जुई चल. आपल्याला गच्चीवर जायचंय. तिथे मी गुडघ्यावर बसून तुला प्रपोज करेन. चंद्रप्रकाशात. चंद्रप्रकाशात? हो काकू, चल जुई. नको. हे बघ आला, तू जुईला गच्चीवर घेऊन जायचं नाहीस. काका, काकू, तुम्हाला हे जरा ओव्हर वाटेल, पण ते फिल्म मध्ये करतात ना, तसं मला चंद्रप्रकाशात चंद्राच्या साक्षीने जुईला प्रपोज करायचं. याला आमची परमिशन नाहीये. काकू प्लीज जाऊ द्या ना. नाही, ऍक्च्युली मी हे सगळं त्या गार्डन रेस्टॉरंट मध्ये प्लॅन केलं होतं, पण नेमका तिकडे तो साप आला. नाग. हा तेच ते, काय ते, पण सगळ्या प्लॅनिंगची माती झाली हो. मला फक्त 2 मिनिटं तिला घेऊन गच्चीवर जाऊ द्या ना प्लीज. नाही नाही, हे बघ असं नाही आला. हे बघ, तू जुईच्या होकारा आधी आमचा होकार घ्यायला हवास. काका, आता मुलगी तयार असेल तर आई वडिलांना विचारणारच ना. हा, हे पण बरोबर आहे. मग जाऊ मी तिला घेऊन गच्चीवर? जुई गच्चीवर जाणार नाही. कारण 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 आज जुईचा वाढदिवस आहे. हं? आणि वाढदिवसाच्या दिवशी छान असं सजवलेलं थंडगार घर इथे असताना वाढदिवसा दिवशी ती कशाला गच्चीवर जाईल? तेव्हा तुला जे काही प्रपोज वगैरे करायचंय ते इथे उरकून टाक. जुई, मला माहिती आहे की मी आपल्या नात्याची कबुली चंद्रप्रकाशात चंद्राच्या साक्षीने द्यावी अशी तुझी फॅन्टेसी आहे. पण जर काका काकू माझी परीक्षा घेणार असतील ना, तर त्या परीक्षेसाठी सुद्धा मी तयार आहे. त्यांनी जुईला गच्चीवर नेण्यापेक्षा जे काही प्रपोज वगैरे आटपायचंय ते इथेच आटपू दे ना. एकदा तो आपल्या घरातून निघून गेला की सुंठी वाचून खोकला नाही का गेला. काका, काकू, गेली 3 वर्ष मी आणि जुई एकमेकांना लाईक करतो, आणि गेल्या 3 वर्षात माझ्या मनात जे होतं ते मी आज जुईला आणि तुम्हाला सांगणार. जुई रेडी? जुई, सरप्राईज! आता इथे होणार आहे आपल्या किटकॉट क्वीनच्या बर्थडेचा लाईव्ह व्हिडिओ. उदय, किती वाजले? 1, बर्थडेचं विश किती वाजता करायचं होतं? 12. हॅपी बर्थडे जुई असं म्हणायला किती वेळ लागतो? साधारण एव्हरेज काढलं तर 1 मिनिट. हो ना, मग गेले 59 मिनिटं तुझा दादा तिथे काय करतोय? तुझी प्रश्न मंजुषा संपली असेल तर मी बोलू का? बोला. मी कुणाला अडवलंय? आणि अडवलं तरी कोणी माझं ऐकणार आहे? हे बघ मालती, अगं तिकडे बर्थडे सेलिब्रेशन चालू असेल, झाला असेल थोडासा उशीर, त्यात काय बिघडलं एवढं? हो मावशी, दाद्या पोचलेला तिथे 12 वाजता, पण त्याने अजून विश नाही केलं ना. का? मुहूर्त नव्हता? एक्झॅक्टली. जुईचा जन्म 12:50चा ना. तो म्हणाला की 12:50लाच विश करतो म्हणून. हॅलो आई, हे बघ, तू टेन्शन नको घेऊ, तो येईल, निघाला असेल तो. गंधार, पण उशीर झाला तर फोन करता येत नाही त्याला. हो, तू पण प्राजक्ताला भेटायला जायचास, पण बरोबर 8 वाजता हजर असायचास. हो ना, 8 वाजल्यापासून याची सिंड्रेलाच व्हायची. मग धाकच होता तसा माझा. पण हा धाक आलापवर चालत नाही. तो मस्त रमलाय बर्थडे गर्लच्या प्रेमात. कुठे गेला हे माहिती असतं ना तर कान पकडून आणला असता त्याला. येऊ दे त्याला, मग दाखवते माझा चांगला धाक. मावशी, मी फोन करतो ना त्याला.
तू एक काम कर, तू झोप. तू आला की उठवतो मी तुला. नाही, त्याच्यासाठी आता मीच दरवाजा उघडणार आहे. म्हणजे आलाप येईपर्यंत तू जागीच राहणार आहेस? फक्त मी नाही, आपण सगळे. हॅलो, आलाप येईपर्यंत कुणीही झोपायचं नाही. ती आलाप होताच, आता आणखी त्यात त्या अंतराची भर पडली. आई प्लीज, आला पण अंधाराला काही बोलू नकोस. आणि त्यांना काय माहित खरी सिच्युएशन काय आहे ते. आणि बाबा तुला तर माहिती आहे ना, अंतरा तर माझ्या लहानपणापासून माझ्या प्रत्येक बर्थडेला असंच काहीतरी सरप्राईज देत असते. म्हणून मी तुला सांगत असते, नको ती अंतरा आणि नको तो बबन. आई बबन काय म्हणतेस त्याला? आम्ही त्याला बनी बोलतो. हेच ते. त्या मैत्रीसाठी जीभ ओवाळून टाकण्यापेक्षा ना, नकोच ती मैत्री, नको ती व्हिडिओ आणि नको ते सेल्फी. आता आलं ना अंगाशी. अरे तुम्ही दोघी इथे बोलत काय बसलाय? त्या बाहेरच्या दोघांना काय सांगायचं याचा जरा विचार करा. लाईव्ह व्हिडिओच्या तयारीसाठी 5 मिनिटात आलो असं सांगून आलोय ना आपण. आणि पुढच्या 5 मिनिटात आपण बाहेर नाही ना गेलो तर अंतरा कॅमेरा सकट आत येईल. एक मिनिट, एक आयडिया आहे. मी काम करते, मी माझं नागिणीचं रूप घेऊन खिडकीतून बाहेर जाते. हा, मग दरवाजातून आत येऊन आलापला घाबरवते. नाहीतरी आलाप सरपटणाऱ्या प्राण्याने घाबरतो ना, तो पळून जाईल. सिंपल. हो, आणि पळून जाताना त्याने बाहेरचा रस्ता न धरता किचनचा रस्ता धरला तर काय सांगायचं? जुईची आई अचानक सापशिडी खेळायला गेली असं सांगूया. काय बाबा, आपण आला पाणी अंतराला विश्वासात घेऊन सगळं खरं खरं सांगितलं तर? बाळा, हे जितकं तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. त्या दोघांना आपण आता बाहेर नाही घालवलं ना, तर इच्छाधारी नागिणी होण्याच्या तुझ्या पहिल्याच रात्री मोठा गोंधळ होईल. काँग्रेट्स. का? अरे तुझा आणि जुईचा पहिला किटकट व्हिडिओ. तुम्ही दोघं त्यामध्ये मेड फॉर इच अदर दिसणार आहात. आई गो. ए अंतरा, ती खरंच खुश होईल ना? नाही होणार. काय? वेडी होईल, वेडी आनंदाने. आणि ती आली ना, तसं गुडघ्यावर बसायचं आणि लगेच प्रपोज करून टाकायचं. ओके. तिला खूप आवडेल. आणि हे मी बोलले असं जाऊन सांगू नको लगेच तिला. नाही, डन. ए अंतरा, थँक्यू सो मच. या, तुमचा प्रपोज आणि किटकॉटचा व्हिडिओ हिट टर्नर आहे, हिट. चल चल दे. मरीन ड्राईव्ह किंवा लॉंग ड्राईव्ह? काय? हो, जुईचा बर्थडे आहे ना, मग तो स्पेशल बनवण्यासाठी एकतर मरीन ड्राईव्हला तरी गेले असतील किंवा लॉंग ड्राईव्हला तरी. पण उदय मला म्हणाला होता की तो विश करून लगेच येणार आहे. अहो, ते उदयला सांगायला. तुम्हाला सांगू का आई, प्रेमात पडलेल्या मुलाला ना सगळ्या जगाचा विसर पडलेला असतो. त्यात हे असं ढगाळ वातावरण आणि जिच्यावर प्रेम आहे तिचा बर्थडे. मला काय वाटतं माहितीये का, आलाप आता उद्या सकाळीच घरी येईल. मला नाही असं वाटत. तो थांबणार असता तर बोलला असता मला. हो, तेच तर सांगते ना मी आई. म्हणजे आमचं सोडा, निदान आईला तरी सांगायला हवं होतं की नाही त्याने. तरी नशीब अजून ती या घरात आली नाहीये. म्हणजे बघा, विचार करा, सगळीकडे अंधारच दिसतोय. काय? नाही म्हणजे ढगाळ वातावरण आहे म्हटलं ना, त्यामुळे बाहेर सगळा अंधारच दिसतोय. तर आजच्या दिवसाचा प्रत्येक तास, तासाचा प्रत्येक मिनिट, मिनिटाचा प्रत्येक सेकंद आणि सेकंदाचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. कारण इथे होणार आहे एक युनिक प्रपोज. असं माझं बोलून झालं ना की व्हिडिओ मध्ये तू दिसशील. ओके. सो तू गुडघ्यावर बस. ओके. ओके. आणि आला पाला उजव्या गुडघ्यावर. उजव्या. हा. पण कॅमेरा तिकडे आहे ना? हो. मग मी उजव्या गुडघ्यावर बसण्यापेक्षा ना जर डाव्या गुडघ्यावर बसलो ना तर चांगली प्रोफाईल मिळेल. काय वाटतं? तिकडनं बघ ना. एक मिनिट. करेक्ट. करेक्ट. स्मार्ट. ऍक्च्युली माझ्या प्रोफेशनचा भाग आहे.
अगं पण एक कळत नाही की गुलाब जुई जुई व्हिडिओ का बंद केलाय? तू जरा थांब. अगं सगळे फॉलोअर ना तुझ्या व्हिडिओची वाट बघताय, पण सध्या इथे जे घडतंय ना ते महत्वाचं आहे. करेक्ट आहे, ते महत्वाचं आहेच. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ आणि प्रपोज सुद्धा. इकडे अशी उभी राहा. करेक्ट आहे. आला करेक्ट करेक्ट. ओके मूड गाईज मूड रोमॅन्टिक. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. थांबवा हे सगळं. अगं जुई काय काय थांबवा? मला हे सेलिब्रेशन नकोय, मला हा बर्थडे पण नकोय आणि हा व्हिडिओ पण नकोय. तुम्ही सगळं थांबवा हे आणि जा इथून. जुई तू उगाच भाव खातीयस. काय झालंय जुई? काय झालंय का झालंय या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं ना मला आता द्यायची नाहीयेत आणि मला आता हे नकोय. तुम्ही जा इथून प्लीज. जुई आलाप तुझ्यासाठी आलाय ना, पण मला हे सगळं नकोय. तुम्ही इथून जा. ओके फाईन. हॅलो. आला वाजलेत बघ किती. तू येतोयस का मी येऊ तिकडे? निघालोच. हॅलो, गाडी काढू? जुई अगं आलाप गेला. तू पण जा. काय? तू पण जा. कळतंय का काही तुला? हो मला कळतं. जुईचा मूड ऑफ झालाय. अर्धवट. हं? अर्धवट कळतंय तुला? अर्धवट म्हणजे? अरे म्हणजे तिच्या मनासारखं नाही होणार तर ऑफकोर्स तिचा मूड ऑफ होणारच ना. अरे यार तू सांगितल्याप्रमाणे मी गुडघ्यावर बसून तिला प्रपोज पण करायला रेडी होतो. हो पण आलाप ते मी सांगितल्याप्रमाणे. तिला काय हवंय? काय? तिला तिची फॅन्टसी आहे यार की चंद्राच्या साक्षीने गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करा. आणि त्या 4 भिंतीत होता का चंद्र? राईट. अरे पण तिचेच आई बाबा म्हणाले ना की गच्चीवर नाही जायचं म्हणून. ते बोलले आणि तू ऐकलंस. हो. असायला काय झालं? अरे याच्यामुळेच मूड ऑफ होतो तिचा. 4 वर्षाचं रिलेशन आहे म्हणे. कितीचा ओळखतोस रे तिला? जुई म्हणजे ना सिमरन आहे. आणि बापूजी जर जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी असं म्हणत नसती तर तू तिचा हात पकडून ट्रेन मध्ये चढवायला नकोस का? ट्रेन मध्ये? गच्चीवर रे आलाप गच्चीवर. मी लहानपणापासून ओळखते ना तिला. मला माहितीये तिची फॅन्टसीज पूर्ण नाही झाल्या ना तर तिचा मूड ऑफ होतो यार. मग आता मी तिला तिचा हात पकडून गच्चीवर नेऊन गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करू? ताबडतोब. जुई अंतरा तुला बरोबर ओळखते. जुई जुई हे बा अशी रडू नकोस. ऐक माझं. हे बा आला पण अंतराला आपण खरं काय ते नाही सांगू शकत. काय आई मी लहानपणापासून ना हेच ऐकत आले की जे खरं असतं ते सर्व मान्य असतं.
पण आज मला एक खरं लपवण्यासाठी खोट्या रागाचा आधार घ्यावा लागला आणि ज्यामुळे मी माझ्या सगळ्यात जवळच्या माणसांना दुखावलंय. पण जुई बाळा, आलाप तसा मुलगा नाहीये, तो घेईल ना तुला समजून. आणि बाबा नाही घेतलं तर माझ्या या अशा वागण्यामुळे आलाप माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला तर जुई जुई बाळा, शांत हो आधी. हे बघ, तुझ्या रडण्याने आला परत येणार आहे का? जुई